बऱ्याचदा ढोकळा खूप चांगला होतो, पण त्यात सोड्याची किंवा इनोची चव येते. पण इथं बघा, फक्त अर्धा चमचा सोडा वापरून 2 कप बेसनाचा ढोकळा केलाय. सगळीकडून जाळीदार झालाय, भरपूर पाणी पिलेला, रसरशीत, मार्केटमध्ये मिळतो तसा जिभेवर विरघळेल इतका मऊ ढोकळा. ढोकळा करताना छान होतो, पण त्यात सोड्याची चव आली की सगळा मूड खराब होतो. म्हणून आज मी तुम्हाला मार्केटमध्ये करतात अगदी तीच सिक्रेट रेसिपी शेअर करणार आहे. याआधी तुम्ही असा ढोकळा घरी नक्कीच केला नसणार. जुनीच पण सिक्रेट रेसिपी आहे, त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा. रेसिपी खूप सोपी करून सांगितली आहे, चला करूयात. नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण एकदम मऊसूत, सॉफ्ट आणि स्पॉन्जी ढोकळा करतोय, ज्याच्यामध्ये अजिबात तुम्हाला सोड्याची चव येणार नाही. तर मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई, आम्ही इन्स्टंट ढोकळा करतो, पण त्यामध्ये कुठेतरी सोडा किंवा इनो घातलेला असतो, त्याची चव अशी घशामध्ये किंवा जिभेला लागते. तर तसं होऊ नये म्हणून आज इथं आपण वेगळ्या पद्धतीने ढोकळा करतोय. अगदी तुम्ही बघायला गेला ना तर मार्केटमध्ये ढोकळा मिळतो, तो एकदम स्पॉन्जी, सॉफ्ट असतो आणि कुठेही तुम्हाला सोड्याची चव जाणवत नाही. अगदी तशाच पद्धतीचा ढोकळा करतोय. पण हा आपण इन्स्टंट ढोकळा करत नाही आहोत, तर बेसनाचाच आंबवून ढोकळा कसा करायचा ते बघणार आहोत. तर त्यासाठी इथं मी 2 कप बेसन घेतलंय. तर तुमच्या घरातली कोणतीही एक वाटी घ्या आणि त्याने इथं सांगितलेलं सगळं प्रमाण मोजून घ्या. 2 कप बेसन, त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 कप आंबट दही. तर दही घेताना आंबट घ्यायचं, म्हणजे मग ढोकळ्याला सुद्धा तशी चांगली चव येते. आता थोडंसं दही घातलं, याला मिसळून घ्यायचं आहे. उरलेलं सगळं दही घालून घेऊया. तर दही जर पातळ असेल तर पुन्हा वरून जास्त पाणी घालण्याची गरज पडणार नाही. हे घट्ट दही आहे, त्यामुळे आपण आधी याला मिसळून घेऊ आणि गरज लागेल तसं पाणी घालू. तर दही घालून आपण याला मिसळून घेतलं आहे. आता इथं मी 1 कप पाणी घेतलं आहे. थोडं थोडं पाणी घालूयात आणि गुठळ्या मोडत मोडत याचं मिश्रण करून घेऊ. खूप पातळ करायचं नाही, बेताने अंदाज घेत घेत पाणी घालायचं. तर हे बघा, याला मी पाणी घालून चांगलं फेटून घेतलं आहे. तर इतकी कन्सिस्टन्सी झालेली आहे, इतपत पातळ आहे आणि आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे. याच्यातल्या गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्यात. तर 2 कप बेसन होतं, त्यासाठी आपल्याला 1 कप दही लागलं आणि त्याच्यासोबत आपण 1 कप पाणी घेतलं होतं, त्यातलं अर्धा कप पाणी संपलं. म्हणजे आपल्याला 1 कप दही आणि अर्धा कप पाणी लागलं. आता आपण याला चांगलं भिजवून घेतलेलं आहे. याच्यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला एक 7 ते 8 तास किंवा रात्रभर असंच फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचं. तर हे पीठ आंब्याला मी रात्रभर ठेवलं होतं. आता याला चेक करूयात. खरं तर रात्रभर ठेवलं होतं, पण 7 ते 8 तास पण पुरेसे होतात. आता थंडी आहे म्हणून ठीक आहे. आणि तुम्ही हे बघू शकता, पीठ आपलं चांगलं आंबलेलं आहे, छान फर्मेंट झालं आहे. तुम्हाला हे बघूनच कळत असेल. तर याला एकदम हलक्या हाताने थोडंसं मिसळून घ्यायचं आहे. आणि हे बघा, थोडंसं असं घट्ट पण झाल्यासारखं वाटतंय. आता आपण लगेच ढोकळा करायला घ्यायचा आहे. पण त्याआधी दुसरीकडे तुम्ही बघू शकता, मी ढोकळ्यासाठी पाणी आधीच उकळायला ठेवलेलं आहे. तर आपण ढोकळ्याचं पाणी गरम होतं आहे तोपर्यंत यामध्ये मीठ आणि सोडा घालून घेऊ. तर आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. अंदाजे 1 चमचा मीठ घातलं. आता जेव्हा आपण इन्स्टंट ढोकळा करतो त्यावेळी जर 1 कप बेसन असेल तर त्याच्यासाठी आपण 1 चमचा खाण्याचा सोडा घालतो किंवा पाऊण चमचा खाण्याचा सोडा घालतो. पण इथं आपण 2 कप बेसन घेतलं आहे, ते फर्मेंट करून घेतलं आहे, त्यामुळे आपल्याला सोडा कमी वापरावा लागतो. तर आपण यामध्ये अगदी अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालतो आहे. सोडा घातला. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. सोडा याच्यामध्ये चांगला मिसळला गेला पाहिजे. आता तुम्हाला वाटलं की हळद घालायची, तर अगदी 2 चिमूट हळद यामध्ये घालू शकता. तर 1 मिनिटभर याला एकाच दिशेने फेटून घेऊ, म्हणजे सोडा याच्यामध्ये चांगला एकजीव होईल. तर यामध्ये मी सोडा चांगला एकजीव केला आणि तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण असं डबल फुगलेलं आहे, हलकं फुलकं झालं आहे. फक्त यामध्ये मी सुरुवातीला मिठासोबत पिठी साखर घालायला विसरले होते. मी यामध्ये थोडी साखर मिसळून घेते. मिठासोबतच साखर मिसळायची, माझी विसरली म्हणून मी आत्ता घातली. तर साखर पिठी साखर आहे, त्यामुळे फार वेळ लागणार नाही. याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता इकडे ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा सेट करायचा आहे त्याला मी ऑलरेडी तेलाने ग्रीस करून घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे. तर हे मिश्रण यामध्ये घालून थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे. आता इकडे आपल्या पाण्यालासुद्धा चांगली उकळी आली आहे. लक्षात घ्या, कुठलाही पदार्थ स्टीम करताना तो व्यवस्थित फुगावा असं वाटत असेल तर पाणी आधीच उकळतं असावं.
या पाण्यामध्ये मी खाली स्टँड म्हणजेच कडी ठेवली आहे, म्हणजे खालचं पाणी या डब्यात जाणार नाही. आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि याला मध्यम आचेवर एक साधारण 15 ते 16 मिनिटं स्टीम करून घ्यायचं आहे. किंवा बऱ्याचदा काय होतं, बरेच जण आम्हाला म्हणतात की आम्ही ढोकळा तासभर ठेवला तरी पण आतून कच्चाच आहे. याचं कारण म्हणजे एकतर तुम्ही पाणी जास्त वापरता, जितकं आपण पाणी जास्त घालतो तितका तो ढोकळा स्टीम व्हायला किंवा असा जमून यायला वेळ जातो, कारण ते पाणी आटायला सुद्धा तितका वेळ घेतं. आणि मग बऱ्याचदा पाणी जास्त झाल्यावर ढोकळा कच्चाच राहतो, बऱ्याचदा आपण त्याला वाफवून घेतलं तरीसुद्धा. किंवा बऱ्याचदा काय होतं, जरी मी इथं 15 मिनिट सांगितलं तरीसुद्धा बरेच जण समजा एवढंच मिश्रण आहे पण डबा छोटा घेतला तर त्याचा थर थोडासा जाड लागला जातो आणि मग ढोकळा शिजायला वेळ घेतो. त्यामुळं 5 ते 10 मिनिटं पुढं मागं टायमिंग धरून चाला. तर आपण याला आता मध्यम आचेवर 15 मिनिटांसाठी स्टीम करून घेऊ. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ढोकळा स्टीम करायला ठेवल्यानंतर सुरुवातीचे 10 मिनिट त्याला उघडून बघायचं नाही. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, कारण माझी पण ती घाणेरडी सवय आहे, पण मी कंट्रोल करते. तर तुम्ही सुद्धा तसं करू नका, कारण जर तुम्ही अचानकच त्याला उघडलं तर तो सोडा थोडासा डिस्टर्ब होतो आतमधला आणि हवा तसा काम करत नाही. म्हणजे छान त्याला अशी गरम उष्णता मिळत असते, तो त्याचं काम अगदी व्यवस्थित करत असतो आणि आपण एकदम उघडलं की बाहेरची थंड हवा आतमध्ये जाते आणि सोडा त्याचं काम नीट करत नाही. त्यामुळं मध्ये मध्ये उघडून बघायचं नाही. कमीत कमी 10 मिनिट याला असंच ठेवायचं. तर एकीकडे आपला ढोकळा वाफवतोय तोपर्यंत आपण याची फोडणी करूयात. त्यासाठी पॅनमध्ये घेतलं आहे 2 चमचे तेल. हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे. सरिताज किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत, पारंपरिक पद्धतीने काढलेले आहेत. एकदा नक्की वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली. तर तेल तापलं आहे, यामध्ये घालायची आहे मोहरी पाव चमचा हिंग. मोहरी आणि हिंग छान फुलले. आता यामध्ये घालायच्यात हिरव्या मिरच्या. इथं मी हिरवी मिरचीमध्ये चीर देऊन घेतली आहे, तुम्ही बारीक तुकडे करून घेतली तरी चालेल. आता याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. मिरची मस्त परतली, त्याचा फ्लेवर यामध्ये उतरला. आता यामध्ये घालायचं आहे पाणी. तर पाणी भरपूर घालायचं किंवा तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे, पण शक्यतो पाणी जास्त जर ढोकळ्यामध्ये आपण घेतलं, म्हणजे अगदी खूप नाही, तर ढोकळा अगदी पाणी व्यवस्थित शोषून घेतो, पिऊन घेतो आणि मग त्याची चवही चांगली लागते. पाणी घातलं. आता यामध्ये घालायची आहे साखर 2 चमचे किंवा आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मीठ घालायचं आहे चवीपुरतं. याला मिसळून घ्यायचं. याला आता उकळ यायला लागली आहे. उकळ आली की गॅस कमी करायचा आणि याला 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर असंच उकळून द्यायचं. याने काय होतं, कढीपत्ता आणि मिरचीचा सगळा फ्लेवर त्या पाण्यामध्ये उतरतो आणि चव चांगली येते. तर एक 3 ते 4 मिनिटं कढीपत्ता मिरची या पाण्यामध्ये छान उकळली गेली आहे, त्याचे फ्लेवर्स उतरलेत. आता गॅस बंद करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचा आहे अर्ध्या लिंबाचा रस. लिंबाचा रस घालून याला मिसळून घेऊया. आपलं हे फोडणीचं पाणी तयार झालेलं आहे. याला आता पूर्ण गार करून घेऊ आणि आपला ढोकळा चेक करू. तर मी 15 मिनिट म्हणाले होते, पण जवळपास एक 20 मिनिट होत आलेली आहेत. ढोकळा चेक करूया. तर हे बघा, ढोकळा आपण सोडा अगदी अर्धा चमचा घातला 2 कप बेसनाला. जनरली आपण एका कपाला 1 चमचा घालतो. एवढा असा कमी सोडा घालून सुद्धा तुम्ही बघू शकता ढोकळा असा छान फुलून त्याला थोडेसे क्रॅक्स गेलेले आहेत. आता फक्त एकदा चेक करू. तर टूथपिक घेतली आहे, ती मधोमध रोवून बघायची. तर हे बघा, ढोकळा आतपर्यंत शिजला आहे, पण बऱ्याचदा कडेने सुद्धा कच्चा राहतो, त्यामुळं एकदा कडेला सुद्धा रोवून बघायचं. हे बघा, सगळ्या बाजूने ढोकळा चांगला शिजलेला आहे. गॅस करूयात बंद आणि याला बाहेर काढून पूर्ण गार करून घेऊ. तर ढोकळा पूर्ण गार झाला आहे. आता याला कडा मोकळ्या करून घ्यायच्यात आणि ढोकळा काढून घ्यायचा आहे. तुम्ही जर गरम गरम असताना ढोकळा काढायला गेलात तर ढोकळा नीट निघणार नाही, खाली चिकटून बसेल. तर हे बघा, मस्त स्पॉन्जी ढोकळा तयार झाला आहे. अजिबात लाल झालेला नाही आहे, चिकट होत नाही, घशात दाटल्यासारखा होत नाही. तर हे बघा, अगदी मस्त तुम्हाला स्पॉन्ज याचा कळत असेल. आता आपण याला कापून घेऊया. तर मी काय करते आहे, याचा हा जो वरचा भाग आहे तो मी काढून टाकते आहे. तुम्ही असाच घेऊ शकता. जो फुगलेला एक्स्ट्रा भाग आहे, केकचा कसा काढतो तसं मी याचा कापून घेते. हॉटेलमध्ये काय करतात की हा जो वरचा भाग आहे ना तो काढला जातो आणि चटणी बनवतात ना ढोकळ्याची, त्याच्यामध्ये वापरला जातो. तर हे बघा, याला मी काढून ठेवते आहे आणि तुम्हाला कळत असेल की काय मस्त असा एकदम जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे. स्पॉन्ज कळत असेल किती सुंदर झाला आहे, अजिबात चिकट नाही आहे बघा.
आता याला आपण कापून घेऊया. हे बघा, याची जाळी बघितल्यावरच तुम्हाला कळेल की अजिबात ढोकळा असा घशात दाटल्यासारखा होणार नाही. तर हे बघा, काय मस्त ढोकळा तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, यावर हे फोडणीचं पाणी घालून घ्यायचं. हे पाणीसुद्धा पूर्ण गार झालं आहे, हे या ढोकळ्यामध्ये घालून घेऊ. आता तुम्ही जर समजा पाहुणे येणार म्हणून आधीच ढोकळा करून ठेवताय, तर तुम्ही हे पाणी एक अर्धा तास आधी ढोकळ्यावर ओतून ठेवा. म्हणजे मग ते पाणी अगदी छान सोकून घेतो आणि त्या ढोकळ्याला चवसुद्धा खूप चांगली लागते. आपण बाजारामध्ये जो ढोकळा खातो तो इतका चांगला का लागतो, कारण त्यांनी तो जेव्हा तयार केलेला असतो, गार झाला, कापून ठेवला की लगेच त्याच्यावर ते पाणी टाकून ठेवतात आणि बराच वेळ तसाच राहिल्यामुळं ते पाणी छान पिलेला असतो तो ढोकळा आणि त्याच्यामुळं आपल्याला तो घरच्यापेक्षा जास्त चांगला लागतो. बस एवढाच फरक आहे. आणि आत्ता मी तुम्हाला ही जी रेसिपी सांगितली आहे, मार्केटमध्ये जो ढोकळा मिळतो अगदी याच पद्धतीने केला जातो. पीठ रात्री भिजवून केलं जातं, त्यामुळं कमीत कमी सोड्याचा वापर करावा लागतो आणि ढोकळा सुद्धा अगदी छान फुगतो, अजिबात सोड्याची चव येत नाही. तर अशा पद्धतीने आज आपण इथं मस्त जाळीदार आणि सॉफ्ट स्पॉन्जी जे काही आपल्याला म्हणता येतं त्या सगळ्या पद्धतीचा ढोकळा तयार केला आहे, जिथं जो अजिबात घशात दाटल्यासारखा होणार नाही, सोड्याची चव अजिबात येणार नाही. खरंच करून बघा. फक्त एवढंच आहे की इन्स्टंट न करता तुम्हाला हे रात्री दह्यामध्ये भिजवावं लागणार. आता तुम्ही म्हणाल की आम्ही दही खात नाही, तर काय करायचं? जर तुम्हाला दही आवडत नाही तर याला पाण्यामध्ये भिजवून घ्या. फक्त रात्री त्याच्यामध्ये लिंबू पिळा, म्हणजे मग तो आंबूसपणा त्या ढोकळ्यामध्ये येतो आणि चव अगदी दही घातलेल्या ढोकळ्यासारखीच येते. तर तुम्हाला मी सबस्टिट्यूटसुद्धा दिलेलं आहे. जर तुम्हाला दही घालायचं नाही तर काय करायचं, करून बघा ही रेसिपी. मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.